यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत ओपनहायमरचा दबदबा राहिला। पण याच पुरस्कार सोहळ्यात एका कलाकारानं जगभरातल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला। तो चक्क एकही कपडा न घालता स्टेजवर पोहोचला। समोर बसलेल्या सेलिब्रिटींनाही स्टेजवर नेमकं काय घडतंय याची कल्पनाही नव्हती। ऑस्करच्या स्टेजवर नेमकं काय घडलं? बिना कपड्याचा तो कलाकार कोण होता? कपडे घालता तो स्टेजवर का आला? जाणून घेऊया। भारतीय वेळेनुसार 11 मार्चची पहाट अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस मधल्या डॉल्बी थिएटरमध्ये जगभरातल्या चित्रपट कलाकारांची गर्दी जमली होती। याच गर्दीसमोर एक एक पुरस्कारांचं वितरण सुरू होतं। याच दरम्यान WWE रेसलिंग स्टार जॉन सीना स्टेजवर आला। कमरेखालील भागासमोर एक पेपर पकडून तो हळूहळू स्टेजवर आला, पण त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता। कपडे न घालता आलेला जॉन सीना आणि त्याची पिळदार बॉडी पाहून नेमकं काय सुरू आहे कोणाच्याच लक्षात येत नव्हतं। अखेर जॉन सीना म्हणाला, कॉस्ट्यूम खूप गरजेचा असतो। जॉन सीनाच्या बोलण्यावरून थोडीशी हिंट मिळाली आणि नेमकं तेच घडलं। कपडे न घालता जॉन सीना ऑस्करसाठी बेस्ट कॉस्ट्यूम नॉमिनेशन्स अनाउन्स करण्यासाठी आला होता, पण तो ज्या प्रकारे आला त्याची जगभरात चर्चा झाली। प्रोफेशनल रेसलर आणि 16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या जॉन सीनाची क्रेज जगभर आहे। रेसलिंग शिवाय अनेक हॉलिवूड सिनेमांमध्येही त्यानं काम केलंय, त्यामुळे त्याच्या या अनोख्या कारनाम्यामुळे ऑस्कर सोबतच जॉन सीना हा हॅशटॅग ट्रेंड झाला। याच दरम्यान यंदाच्या ऑस्करमध्ये क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमरनं बाजी मारली। वेगवेगळ्या कॅटेगरीत तब्बल 7 अवॉर्ड्स या सिनेमानं पटकावले। त्याच्यासोबत पुअर थिंग्स सिनेमा 4 कॅटेगरीत अव्वल ठरला। महत्त्वाचं म्हणजे कपडे न घालता ज्या बेस्ट कॉस्ट्यूमसाठीचे नॉमिनेशन्स जॉन सीनानं जाहीर केले तो अवॉर्डही पुअर थिंग्सलाच मिळाला। हा व्हिडिओ आणि जॉन सीनाचा ऑस्कर मधला हा कारनामा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।